नमस्ते फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बनवणार आहोत चंदन बटव्याची भाजी। आमच्या कोल्हापुरात चंदन बटव्याची भाजी बनतच असते, पण मी पहिल्यांदाच बनवणार आहे। मग मी माझ्या आजीची जाऊबाई राहते आमच्या शेजारी, म्हणजे देवरानी माझी छोटी आजी, त्यांच्याकडून थोडी रेसिपी विचारून घेतली। माझ्या आत्याला फोन लावला, त्यांना थोडीशी रेसिपी विचारून घेतली। मग दोघींचे वेगवेगळे रेसिपीची पद्धत होती, त्याला कंबाईन करून आता आपण बनवणार आहोत चंदन बटव्याची भाजी। तर मी इकडे एकच जुडी चंदन बटवा घेतलेला आहे, त्याला बारीक चिरलेला आहे, पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आणि हे आता तुम्हाला वाटत असेल छोटी छोटी देठं कसली, तर माझी छोटी आजी म्हणजे माझ्या आजीची जाऊबाई त्या कोथिंबीर खोडत बसलेल्या आणि कवळी कवळी देठं त्याच्यात होती। तर मग त्यांनी मला ती देठं पण दिली आणि म्हटलं ही पण ह्या भाजीमध्ये ॲड कर। तर मग मी कोथिंबीरची कवळी कवळी जी देठं होती ती पण स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि ती पण बारीक चिरली आहेत चंदन बटव्याच्या भाजीसोबत। आणि आता आपण बघूया फोडणीला काय काय लागेल। मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे मी बारीक चिरून, टोमॅटो एक छोटासा मध्यम आकाराचा बारीक चिरून, 4-5 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत, चिंच आणि गूळ थोडंसं चवीनुसार घेऊन त्याचं मी कोळ केलं आहे, पाण्यामध्ये भिजत ठेवलं आहे। आणि शेंगदाण्याचं कूट, भाजलेले शेंगदाण्याचं कूट, नाहीतर काय काय लोक कच्चा शेंगदाण्याचं कूट पण रेडी करून ठेवत असतात। मी शेंगदाणे भाजून घेतलेत आणि त्याचा कूट जवळजवळ छोटे 3 चमचे घेतलेले आहेत। तर फोडणीसाठी साहित्य तुम्ही पाहिलेलं आहे, कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो बारीक चिरलेला, लसूण ठेचून, चिंच गुळाचा कोळ तो पण 2 चमचे असेल इतकाच कमी घेतलेला आहे मी, कारण चंदन बटवा ऑलरेडी आंबट असतो असं म्हणतात। आणि शेंगदाण्याचा कूट घेतला आहे। तर चला तर मग आपण बनवूया चंदन बटवा जर नाव वेगळं आहे ना, चंदन बटव्याची भाजी फोडणी कशी द्यायची। फ्रेंड्स, आता आपण फोडणी देणार आहोत। एक इन्ग्रेडियंट आपला राहिला, माझ्या आजीने मला नंतर सांगितलं, बेसन पण लागणार आहे आपल्याला। तर बेसन मी 2 चमचे घेतलेले आहेत। तर आता आपले फोडणीचं साहित्य झालेमध्ये एक ॲड झालेलं आहे बेसन, कांदा, लसूण, मिरची, शेंगदाण्याचा कूट, गूळ, चिंच आणि बेसन। तर मी टोप तवा गरम करायला ठेवलेला आहे, एक पळी तेल घातलेलं आहे, तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये लसूण ॲड करूया। गॅसची फ्लेम लोच ठेवा। लो टू मीडियम गॅसची फ्लेम करू शकता। लसूणचा कच्चापणा जाऊपर्यंत लसूण चांगला परतून घेऊया। आता कांदा ॲड करायचा आहे बारीक चिरलेला। कांदा लसूण चांगलं तेलात परतून घेऊया। थोडासा कांद्याचा रंग बदलत आला की टोमॅटो ॲड करायचा आहे आपण त्यात। कांदा शिजत आला आहे बऱ्यापैकी, आता आपण टोमॅटो ॲड करूया। कांदा, टोमॅटो आणि लसूण चांगला परतून घेऊया। थोडासा तांबूस रंगाचा होईपर्यंत गॅसची फ्लेम मीडियम टू लो। कांदा टोमॅटो चांगला शिजत आला आहे। आता आपण 2 चमचे लाल तिखट मसाला टाकायचा आहे। तुमच्या घरात जो असतो लाल तिखट तो टाका। जर तुम्हाला हिरव्या मिरचीची बनवायची असेल तर तुम्ही जेव्हा आपण लसूण ठेचणार तेव्हाच हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा करून तोही ॲड करू शकता, जर हिरव्या मिरचीची बनवायची असेल तर। मी लाल तिखटाची बनवते आहे। 2 चमचे मी लाल तिखट घेतलेलं आहे। तिखट आणि मीठ नेहमीच मी सांगते चवीनुसारच घ्या। आणि आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे, 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट। यांना चांगलं एकजीव करा। शेंगदाण्याचा कूट चांगला परतून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम लोच आणि आपला 2 चमचे बेसन तेही ॲड करायचं आहे। त्यालाही चांगलं परतून घेऊया। आणि चिंचेचा आणि गुळाचा जो आपण कोळ करून ठेवलेला, भिजत ठेवलेला पाण्यात, तो कोळ आपण इथे ॲड करायचा आहे। चिंच गूळ चवीनुसारच घ्या।
पुन्हा एकदा त्यांना परतून घेऊया. पुन्हा एकदा मी सांगते, फोडणीत आपण कांदा, टोमॅटो, लसूण ठेचलेला, लाल तिखट, बेसन आणि चिंचेचा कोळ हे टाकून आपण हे मिक्सचर आता चांगलं त्याला थोडंसं शिजवून घेऊया, परतून घेऊया तेलात. गॅसची फ्लेम लोच ठेवा. आणि आता आपण स्वच्छ पाण्यात धुतलेली आंबट चुका ॲड करणार आहोत, बारीक चिरलेला. गॅसची फ्लेम लोच असू दे. मी अजून मीठ घातलेलं नाही आहे. संपूर्ण भाजी टाकून झालेली आहे. आता आपण ही चांगली परतून घेऊया. मी अजून ह्याच्यात पाणी ॲड केलं नाही आहे, मीठ ॲड केलेलं नाही आहे. आधी सगळा मसाला भाजी मला लागू दे. चांगलं परतून घेऊया. चांगलं एकजीव झालेली आहे भाजी मसाल्यांमध्ये. आणि आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे, साधं पाणी. म्हणजे तुम्हाला जशी रसरशीत भाजी हवी असेल, आपण डाळ पालकचा गरगट्टा कसा करतो तशी पण ठेवायची असेल, म्हणजे रसाची कन्सिस्टन्सी कशी केवढी पातळ घट्ट त्या हिशोबाने मी अर्धा ग्लासच आमचं पाणी घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने पातळ घट्ट कसा रसा टाईप पाहिजे आहे, पूर्णच फडफडीत हवी आहे तरी करू शकता तसं. आणि ह्या स्टेजला मी आता चवीनुसार मीठ ॲड करणार आहे. मीठ नेहमी शेवटीच घालायचं, म्हणजे कसं मिठाचं प्रमाण वाढतं कमी होतं. मीठ चवीनुसार. मीठ ॲड झालेलं आहे. पुन्हा एकदा सगळं जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम थोडी मीडियम करूया. आता ह्याला झाकणी झाकून गॅस मीडियम टू लो फ्लेमवर पुन्हा ठेवून 10 मिनटं चांगली शिजून देऊया. मध्ये मध्ये येऊन ढवळत पण जाऊया. तर आपण हे आता शिजायला ठेवलेलं आहे झाकणी झाकून. गॅस मीडियम फ्लेमवर, मीडियम टू लो. 10 मिनटं आपण चांगलं शिजू दिलेलं आहे. गॅसची झाकणी उघडून बघूया. रसरशीत झालेली आहे. तुम्ही पाण्याचा थिकनेस वगैरे तुमच्या हिशोबाने ठेवा. जास्त पातळ हवी तर जास्त पातळ करा, जाडसर हवी, रबरबीत हवी तर त्या हिशोबाने. आम्हाला एवढीच पातळ हवी होती, म्हणजे जास्त जाडसर पण नाही, रबरबीत अशी. तर चांगली वाफेवर ही आपली भाजी बनलेली आहे. गॅसची फ्लेम आता मी बंद करते. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपण आंबट चुक्याची रसरशीत अशी ही भाजी कमीत कमी साहित्यात बनवलेली आहे. थोडंसं माझ्या छोट्या आजीकडनं, थोडंसं आत्याकडनं, दोघींची रेसिपीज आज मी ऐकून घेतली आणि त्या दोघींच्या रेसिपीजना मी आज कंबाईन करून या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही तुमच्या इथे कुठल्या पद्धतीने बनवता आणि चंदन बटव्याला काय नाव देता ते मला नक्की सांगा. ह्या पद्धतीची भाजी साधी सिंपल मी बनवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे कमीत कमी साहित्यांमध्ये. कारण तुम्हाला तर माहिती आहे, मी माझ्या रेसिपीज एकदम घरगुती जे सामान असतं त्या हिशोबानेच आपण होईल तितक्या कमी सामानात बनवायचा प्रयत्न करतो. तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरात ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, सपोर्ट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.